समुद्राच्या कुशीत वसलेलं कोकणातलं काशी म्हणून ओळखलं जाणारं श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर तुम्ही पाहिलेत का? तर हॅलो, मी सायली. आज मी आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या पवित्र कुणकेश्वर मंदिरात. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. इतिहास सांगतो की एका समुद्रात अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्याने भगवान शिवाला नवस केला आणि त्यातूनच या मंदिराची स्थापना झाली. इथलं वातावरण खूपच शांत आहे. लाटांचा आवाज, मंदिराची घंटा आणि भक्तिभाव खरंच मनाला शांती मिळते. मंदिरा शेजारीत असलेला कुणकेश्वर समुद्र किनारा हा इथला सगळ्यात खास भाग आहे. सूर्यास्ताच्या वेळी इथलं दृश्य अगदी स्वर्गासारखं दिसतं. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारला इथे मोठी यात्रा भरते, तेव्हा भक्ती आणि उत्साह दोन्ही अनुभवायला मिळतात. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित असून इथं दरवर्षी हजार भाविक दर्शनासाठी येतात. असं म्हणतात की इथं मनोभावे मागितलेली इच्छा पूर्ण होते. आणि हो, इथे येताना सभ्य कपडे घालावेत आणि शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी भेट द्यावी. फोटोग्राफीसाठी बेस्ट वेळ. जर तुम्हाला धार्मिक, निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आवडत असतील तर कुणकेश्वर मंदिर नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवं. शशिधर शिव त्रिलोचन पशुपती नागेश्वरा अभिराम अक्षत रुद्र रूपम अकुल अनघ महेश्वरा शूल पाणी नीलकंठा विष्णु वल्लभ शंकरा भक्त वत्सल भव जटाधर भीम उग्र मयंकरा काल कालम हर विशालम वृषभारूढ दिगंबरा मृदु कठोरम बम अघोरम गोपती बागंबरा. कुणकेश्वरच्या या सुंदर आठवणी सोबत घेऊन पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणासह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.